नमस्कार मित्रांनो, गुन्हेगार क्राईम स्टोरी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. ही घटना आहे मीनाक्षी कदम, सरपंच, वय 33, मूळ गाव नांदेड जिल्ह्यातील झरी गाव आहे तिथलं आहे. तिचे वडील गणपतराव कदम हे सैनिक दलात होते. गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होतं. तिघी बहिणी होत्या. मीनाक्षी खूप हुशार होती, आत्मविश्वासी मुलगी होती. वयाच्या 25व्या वर्षी तिचं लग्न झालं प्रशांत देशमुख बरोबर. कोल्हापूर जिल्ह्यातील कुडेत्रे गावात देशमुख कुटुंबात झालं. प्रशांत त्याच्या वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेत होता. सुरुवातीला सगळं ठीक होतं, मात्र मोठं घर, पैसा, राजकीय ओळख, हळूहळू घराच्या भिंती मीनाक्षीच्या आयुष्यावर सावली करू लागल्या. मीनाक्षीने लग्नानंतर स्त्रियांसाठी महिला बचत गट चालू केले. मुलींच्या शिक्षणासाठी मोहिमे राबवल्या. तिच्या कामाबद्दल लोकांनी तिला सरपंच म्हणून निवडून दिलं. पण प्रशांतला मात्र एक खटकत होतं. गावभर फिरते, कोणासाठी करते असं सतत तिला बोलू लागला. मोबाईल चेक करू लागला, कुणाशी बोलते सारखी संशय घेऊ लागला. मीनाक्षीचा आणि गावातले एका सामाजिक कार्यकर्ता अमित सावंत चांगलं ट्युनिंग होतं. गावातल्या योजना असल्या की दोघं एकत्र यायची. पण नवऱ्याला मात्र वेगळंच संशय असायचा. तुमचं काहीतरी आहे. मीनाक्षीला घरात कोंडून ठेवलं. पती तिच्या जवळसुद्धा जात नव्हता. घर, समाज, पद आणि 2 मुली, एक मुलगा 8वी आणि मुलगी 6वीला. त्यामुळे ती गप्प बसायची. नवरा तिच्या जवळसुद्धा येत नव्हता. ती खूप तळमळत होती. अमितच्या जवळसुद्धा येत नव्हता. दोघांचा प्रेम संबंध सुरू झालं. एक दिवस सकाळी घरात शांतता होती. प्रशांत अचानक काहीतरी विसरल्याचं सांगून परत आला आणि त्यानं ते दृश्य पाहिलं. मीनाक्षी आणि अमित एका खाटेवर. त्याने अक्षरशः आकाश पाताळ एक केलं. मीनाक्षीला मारहाण केली, खोलीत कोंडून ठेवलं, जेवण बंद केलं. तिचं सरपंचपद गालबोट लागेल या भीतीने ती हादरली. तिचा मानसिक स्थिती ढसू लागली. एक दिवस मानसिकदृष्ट्या अस्थिर अवस्थेत मीनाक्षीने जे केलं ते भयंकर होतं. रात्री सर्व झोपलेले होते. तिने स्वयंपाकघरात मोठा लोखंडी रॉड घेतला आणि झोपलेल्या प्रशांतच्या डोक्यात घातला. जागीच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा तिने कबूल केलं. संशय आणि छळामुळे मी खचून गेले होते. अमितबरोबर संबंधाची कबुली तिने दिली. पोलिसांनी तिला अटक केलं. तिच्या विरोधात खटला चालू आहे. गावातच संतापाचं वातावरण होतं. काही जण म्हणत होते की मीनाक्षी सरपंच होती, तिनं असं खून करणं शोभत नाही. पण काही महिलांनी आवाज उठवला. तिचा छळ झाला होता, कुठवर सहन करणार. शेवटी न्यायालयाने तिला गंभीर मानसिक छळामुळे परिस्थितीजन्य हत्या म्हणून शिक्षा दिली. या कहाणीतून काय शिकायला भेटतं? शंकाचं विष माणसाच्या नात्याला घेऊन टाकतं. शेवटी हेच म्हणावं लागेल. तर आपल्याला कोणाला बदनाम करण्याचं नाही आहे, फक्त आपण सत्य समोर आणतो.